आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी पुढे येत आहे। अतिशय मोठी बातमी पहा, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे। आता ती बातमी कोणती आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पहा शेतकरी बांधवांनो, केवायसीची अट हटवण्यात आल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। फक्त फार्मर नोंदणी आणि आधार कार्डचं व्हेरिफिकेशन आता पीक विम्यासाठी पुरेसं मानलं जाणार आहे। यासोबतच सुमारे 52 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला असून त्या विमाधारकांना सरासरी 24,000 रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम भेटणार आहे। म्हणजे ज्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी ही खरंच आनंदाची बातमी ठरत आहे। आता बघा, सरकारने हा निर्णय घेतल्यावर शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्याच आनंदाचं वातावरण तयार झालंय, कारण थेट सरकारकडून पीक विम्याचे पैसे मंजूर झालेले आहेत। आधी पैसे का येत नव्हते याचं मुख्य कारण म्हणजे मंजुरीच प्रलंबित होती, पण आता ती प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढचा टप्पा थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता कुठलीही चिंता करायची गरज नाही, पैसे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यावेळी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीला पूर्ण मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे सरकारकडून पैसे पाठवले की अवघ्या काही मिनिटात ते तुमच्या खात्यात लगेच जमा होतील। साधारणतः अर्धा तासात संपूर्ण रक्कम पोहोचू शकते। एकदा वितरण सुरू झालं की एका तासाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पैसे कोणत्या जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात होणार आहे? तर उपलब्ध माहितीनुसार काही जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक शेतकरी आता उत्सुकतेने आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का हे तपासत आहेत। कारण या योजनेअंतर्गत काहींना 17,000 रुपये भेटतील, तर काहींच्या वाट्याला 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम येणार आहे, तर काहींना अक्षरशः 21,000 किंवा त्याहून जास्त म्हणजे 22,000 ते 24,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते। म्हणूनच तुम्ही एक काम नक्की करा, तुमचा जिल्हा, तालुका आणि नाव या यादीत आहे का हे आधी तपासून बघा, कारण जर नाव यादीत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे, आणि जर नाव नसेल तर पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे वेळ वाया न घालवता तुमची माहिती एकदा नक्की तपासून घ्या। आता एक महत्त्वाची गोष्ट नीट समजून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारकडून स्पष्ट सांगितलं आहे की यादीत तुमचं नाव यावं यासाठी 2 आवश्यक कामं पूर्ण करणं गरजेचं बनलंय। जर ही कामं तुम्ही वेळेत केली नाही तर तुमचं नाव यादीत येणार नाही आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर ही दोन्ही कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करा। एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचं नाव आपोआप यादीत समाविष्ट केलं जाईल, आणि नाव आलं की लगेचच मोबाईलवर मेसेज सुद्धा येईल, म्हणजेच पैसे खात्यात जमा झाल्याची खात्रीच। सरकारने आता संपूर्ण निधी वाटपाला हिरवा कंदील दिला, त्यामुळे पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होणं। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैशांचं वाटप केव्हा चालू होईल आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरू होणार आहे? कोणत्या जिल्ह्याला आधी पैशांचा लाभ भेटेल, कोणाला नंतर मिळेल, हे सगळं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या संदर्भात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता ताज्या माहितीनुसार प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। इतके दिवस फक्त घोषणा होत होत्या, पण आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता काळजी करायचं काही कारण नाही, थेट तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे। आता या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना 18,000, काहींना 20,000, तर काहींना अक्षरशः 20,000 ते 24,000 रुपयांपर्यंतचा लाभ भेटणार आहे। आणि हे पैसे कधी जमा होतील हे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून समजणार आहे। आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर 17,000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट किंवा 21,000 जमा झाले असा मेसेज दिसला की समजायचं पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात आले। आणि हो, एकदा पैसे जमा झाले की तुम्ही लगेच ते बँकेत जाऊन काढू शकता। त्यामुळे आता फक्त एकच गोष्ट करा, तुमची सर्व माहिती योग्य आहे का आणि आवश्यक कामं पूर्ण झाली आहेत का हे एकदा नक्की तपासा, कारण एक छोटंसं केलेलं दुर्लक्ष सुद्धा तुमचा मोठा फायदा थांबवू शकतं। आता एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, यावेळी तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाही, पण सरकारने काही अटी मात्र ठेवलेल्या आहेत। या अटी म्हणजेच ती 2 महत्त्वाची कामं, जर तुम्ही ही कामं वेळेत पूर्ण केली
तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे 100% मिळणारच. पण जर ही कामं तुम्ही दुर्लक्षित केली तर मात्र तुमचा लाभ थांबू शकतो. म्हणूनच ही माहिती लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही 2 कामं नेमकी कोणती? तर थोडंसं थांबा. पुढे आपण ती सविस्तर समजून घेणार आहोत. कारण एकदा ही कामं तुम्ही पूर्ण केली की तुमच्या खात्यात पैसे येणं जवळपास निश्चित होईल. यासोबतच कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्याची यादीही आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. तर शेतकरी बांधवांनो, सध्या जी माहिती समोर येत आहे ती खूपच दिलासा देणारी आहे. कारण सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला. आतापर्यंत अशा प्रकारे थेट मदत देण्याची ही एक मोठी घोषणा मानली जात आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की येणाऱ्या एप्रिल महिन्यात म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कोणतीही योजना प्रलंबित ठेवली जाणार नाही. याचा अर्थ काय? तर जे काही पीक विम्याचे पैसे बाकी होते ते आता पूर्णपणे वितरित केले जातील. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काची रक्कम मिळणारच आहे. कुणाला 14,000 मिळतील, कुणाला 18,000, तर कुणाला 21,000, तर काहींना अक्षरशः 20 ते 24,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात पण पूर्ण पैसे भेटणार आहेत. आता एप्रिल महिना म्हणजे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने ठरवलं आहे, एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. प्रत्येकाच्या खात्यात पैसे पोहोचलेच पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आता पैसे येणार की नाही याबद्दल शंका ठेवायचं काहीही कारण नाही. आणि याचं उदाहरण तुम्ही अगदी अलीकडच्या दिवसात पाहिलं असेल. नुकतेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि त्याआधी PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता पीक विम्याचे पैसे देखील याच पद्धतीने थेट खात्यात येणार याची तुम्ही गॅरंटी ठेवा. आता बघा, सरकारने अलीकडे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले त्यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे कोणत्याही योजनेचे पैसे थकीत राहू नयेत अशी सरकारची भूमिका आहे. म्हणूनच जेवढं देणं बाकी आहे ते सगळं पूर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला. आता तुम्ही पाहिलं असेल, काही दिवसांपूर्वी PM किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. म्हणजे सरकार टप्प्याटप्प्याने सगळे पैसे शेतकऱ्यांना देत आहे. आता उरलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पीक विमा आणि नुकसान भरपाई, आणि तेही आता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता विशेष म्हणजे या दोन्ही योजनांचे पैसे काही निवडक 15 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी वितरित होतील. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष त्या यादीकडे लागलेलं आहे. कारण जर तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं, संपूर्ण निधी मंजूर झाला असून आता थेट पैसे खात्यात जमा केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी नियम थोडे कडक करण्यात आले. यादीत नाव असेल तरच पैसे भेटणार, अन्यथा तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही. म्हणूनच आता पुढचा टप्पा म्हणजे तुमचा जिल्हा, तालुका आणि नाव यादीमध्ये आहे का हे तपासणं. कारण एकदा नाव कन्फर्म झालं की तुमच्या बँक खात्यात संपूर्ण रक्कम जमा होईल. त्यामुळे आता आपण पुढे त्या 15 जिल्ह्यांची आणि संबंधित तालुक्यांची माहिती पाहूया, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट समजेल की तुमच्या भागात पैसे येणार की नाही. तर आता बघा, सध्या ज्या यादीची चर्चा सुरू आहे त्यामध्ये जिल्ह्यांची नावं स्पष्टपणे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आपला जिल्हा यामध्ये आहे का हे पाहण्यासाठी उत्सुक असतील. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या जिल्ह्यापासून. सर्वात आधी नाव येतं ते पुणे जिल्ह्याचं. जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी ही खूपच दिलासा देणारी बातमी आहे. कारण या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBTच्या पद्धतीने पैसे जमा होणार आहेत. काहींना 18,000, काहींना 20,000, तर काही शेतकऱ्यांना 20 ते 24,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. आणि पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवर मेसेज येणार. त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की रक्कम खात्यात आली आहे. यानंतरचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे. आधीच PM किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 4,000 रुपये मिळालेले आहेत आणि आता त्यात भर म्हणून पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होणार आहे. आता एकंदरीत पाहिलं तर सरकारकडून टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू केलं जात आहे. त्यामुळे पुढील जिल्ह्यांमध्ये कोणाला कधी आणि किती रक्कम मिळणार याबद्दलची माहिती समोर येणार आहे.
त्याचसोबत नुकसान भरपाई किती मिळेल, पैसे नेमके कधी खात्यात येतील आणि ती 2 महत्त्वाची कामं कोणती आहेत, हे सगळं आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊन पुढची माहिती आहे का. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. जर तुम्ही सरकारने सांगितलेली ती 2 कामं पूर्ण केली, आवश्यक कामं पूर्ण केली, तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे 100% येतील. आणि जर का ती तुम्ही पूर्ण केली नाही तर मात्र तुमच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर ही 2 कामं वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. आता पुढे आपण नेमकं काय करायचं हे सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊ नये का. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा आधार दिला जात आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम पोहोचवणार आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे मागील 2025च्या पावसाळ्यात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा मदतीचा निर्णय घेण्यात आला. ज्यांना आधी मदत मिळाली नव्हती त्यांना आता ही रक्कम दिली जाणार आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी सुमारे 3,200 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झालेला आहे त्यांना प्रति जनावर 35,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जनावरांचं नुकसान झालेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळेल. तसंच शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी सुद्धा मदत निश्चित करण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये सुमारे 30,000 रुपये दिले जातील आणि लहान जनावरांसाठी सुद्धा सरकारने मदत जाहीर केली आहे. शेळी आणि मेंढीच्या मृत्यूसाठी सुमारे 4,600 रुपये दिले जाणार आहे. तर इतर काही प्रकरणांमध्ये अक्षरशः 22,000 रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. एकूणच पाहिलं तर सरकार विविध प्रकारच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देत आहे आणि ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता फक्त एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे सरकारने सांगितलेली आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं. एकदा ती तुम्ही पूर्ण केली की तुमच्यापर्यंत ही सर्व मदत कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचेल. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाची माहिती समजून घेऊया. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आणि ती 2 आवश्यक कामं कोणती आहेत ज्यामुळे तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळेल. सध्या उपलब्ध माहितीनुसार टप्प्याटप्प्याने काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा. इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा होईल. त्यानंतर नंबर लागतो आपल्या रायगड जिल्ह्याचा, जिथे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. पुढे आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळणार आहे. तसंच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा योजनेचा लाभ भेटणार आहे. म्हणजेच या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र याआधी झालेल्या घोषणेनुसार सुमारे 24,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे लागलेलं आहे, पैसे नेमके कधी खात्यात येणार. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ती 2 अत्यंत महत्त्वाची कामं कोणती आहेत. तर पहिलं काम म्हणजे ई-KYC पूर्ण करणं. जर तुम्ही अजून ई-KYC पूर्ण केलेली नसेल तर लगेच करून घ्या, कारण हे पूर्ण नसेल तर पैसे अडकू शकतात किंवा खात्यात येणारच नाहीत. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खातं आणि DBT प्रक्रिया योग्यरित्या सक्रिय आहे का हे तपासणं. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का आणि खात्यात काही अडचण तर नाही ना, हे सगळं तुम्ही नीट तपासून घ्या. एकदा ही दोन्ही कामं पूर्ण झाली की 100% तुमच्या खात्यात पैसे येतीलच. त्यामुळे काळजी करायचं कोणतंच कारण नाही. फक्त तुमची माहिती अपडेट आणि बरोबर असणं गरजेचं आहे. अशीच नवीन अपडेट्स मिळवत राहण्यासाठी लक्ष ठेवत राहा, कारण पुढे अजूनही अत्यंत महत्त्वाच्या बातम्या येणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विम्यासंबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.